नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विवेक पुरुषोत्तम महाजन, सेकंड ओपिनियन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. आपण जर आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती देत असतो. कृपया माझे व्हिडिओ शेअर करून नक्की इतरांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जर गरज लागली तर ते व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता किंवा अधिक माहितीसाठी माझ्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि तुम्हाला एकदम थोडक्यात माहिती सांगतो. आपल्या आसपासची लोक जी आहेत ती आपण बघतो की काही लोक जे आहेत त्यांचं मन कुठे लागत नाही कामामध्ये किंवा घरामध्ये किंवा आणखीन इतर दैनंदिन व्यवहारामध्ये. ते म्हणतात की माझं कामात मन लागत नाही, माझं अमक्यात मन लागत नाही, माझं अमक्यात मन लागत नाही, किंवा ते कुठेतरी खिन्न अवस्थेत दिसतात किंवा ते कुठेतरी हरवलेले दिसतात किंवा काहीतरी त्यांच्यावरती दडपण आहे असं दिसतं. तर असं का होतं मित्रांनो? सभोवतालची काही परिस्थिती असू शकते, पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं आहे की ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रमा हा बिघडलेला असेल किंवा चंद्र हा बिघडलेला असेल किंवा चंद्र जर अशुभ फल देत असेल किंवा त्यावेळेस कुठल्या महादशेमध्ये जर चंद्राची महादशा अंतर्दशा असेल आणि मग त्यावेळेस त्या व्यक्तीला काहीही कारणास्तव डिप्रेशनमध्ये जावंसं वाटतं किंवा तो डिप्रेशन जातो किंवा काही अशा घटना घडतात की त्याचं मन खिन्न होतं आणि तो कुठलाही निर्णय व्यवस्थित घेऊ शकत नाही, जेणेकरून त्याला आयुष्यामध्ये काही वेळेस संकटांचा, दुःखांचा किंवा अप्रिय घटनांचा सामना करावा लागतो. आणि हे टाळण्यासाठी जे आहेत तुम्हाला तुमचा चंद्रमा जो आहे हा मजबूत करावा लागेल, बलशाली करावा लागेल. त्यातली जी अशुभ फळांची जी अवस्था असेल तर ते शुभ कशी होतील याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मित्रांनो, तुमच्याही कुंडलीमध्ये चंद्रमा कसा आहे हे तुम्ही जाणून घ्या. तुमच्या जवळपासच्या कोणत्याही प्रशिक्षित चांगल्या ज्योतिषाकडनं ही माहिती घ्या की तुमच्या कुंडलीमध्ये चंद्रमा कसा आहे. कदाचित आज तुमच्या कुंडलीतला चंद्रमा शुभ असेल, पण पुढे उद्या भविष्यामध्ये काही दशा महादशा येण्याची शक्यता असेल तर त्यावेळेस कदाचित अशी संभावना होऊ शकते. म्हणून आजच चेक करा आपली कुंडली. जर तुम्हाला तुमची कुंडली माझ्याकडून चेक करायची असेल तर माझ्या चॅनलवरती नंबर आहेत, खाली माझे नंबर दिलेत व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावरती संपर्क करा. माझे टीम मेंबर्स जे आहेत ते तुमच्याशी संपर्क करतील आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील किंवा मी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करेल. शुल्क लागू आहे. नमस्कार, धन्यवाद.